आयुष्यातलं पहिलं पॉडकास्ट माझं होणार आहे आणि खूप छान वाटतंय. पॉडकास्ट सुरू करण्याच्या आधी एक गोष्ट दाखवतो मी की ग्रेट ग्रेट. हे खरं तर सरप्राईज माझ्यासाठी आहे. तू एवढं काय अर्थातच सर, जेव्हा जेव्हा सर शूटला जातात ना तेव्हा तिथल्या लोकल लोकांशी ओळख करतात आणि त्यांच्या किचनचा ताबा मिळवतात. म्हणून मी आज माझं किचन साफ करून ठेवलंय सर. मला माणसात राहायला आवडतं. मला त्यांच्यासारखं मी चिपळून कोकणात वगैरे गेलो की मी त्यांच्या भाषेप्रमाणे कोण बोल काय आलो कधी बोलले म्हणले मग आता संध्याच्या गाडीने आलो नाही मी, संध्याकाळी आलो मी. मला त्यांच्यासारखं बोलायला आवडतं. कोल्हापुरात गेलो, कोल्हापुरातली आमची मित्रमंडळी भेटली की मग त्यांच्यात काय गाड्या कुठं आहेस काय करायला आहेस तेही आवडतं मला. वा वा. दे धक्का आणि गाढवाचं लग्न घराघरात पोहोचलोय तुम्हाला. तर तुमच्या आवाजात एवढा बेस आहे. मला एक प्रश्न पडलाय, म्हणजे दे धक्कामध्ये तुम्हाला असं कॅरेक्टर दिलं होतं की ज्याच्यामध्ये नजाकत, थोडंसं एक बाईपणाचा भाव आला पाहिजे असा. महेश मांजरेकर सरांनी तुम्हाला काय म्हणून असं केलं होतं की ह्या रोलला तुम्ही परफेक्ट आहात म्हणून? तेव्हा मला ब्लाऊज घालायला दिलं. म्हटलं हे काय. त्याच्यामध्ये मी माझ्या आईला, माझ्या आत्याला फॉलो केले. आम्हाला सदाबाई नक्की तुमची कुणाची छबी दिसते जास्त? माझ्या आत्याला एक आणखी अशी सवय होती अशी. अच्छा. आणि माझ्या आईला अशी. हो. तिकडे मी गेलो आणि पहिला शॉट दिला कुठला माहिती आहे? सोमती वहिनी मग काय दादा सायकल वगैरे काहीतरी. आणि तो सीन पहिला केला. सरांची रिॲक्शन घेतोय. अरे यार म्हटलं काय झालं सर बरोबर नाही ना यार, तू आधी भेटायला पाहिजे होता यार. मी तुला महेश मांजरेकर सरांचा खूप वेळा उल्लेख झाला. त्यांनी तुम्हाला खूप छळले असं वाटतं मला. म्हणजे थोडक्यात टक्कल करून ये किंवा मिशाज काढून टाक, बॉडीज बारीक बनव. जेव्हा साईन केलं मला मी 2.5 तास व्यायाम करायला लागलो. मी ट्रेनर बुक केला, मी प्रोटीन वगैरे हे सगळं सुरू केलं आणि थिएटरमध्ये गेल्या 20 फुटाचं कटआउट माझा. मी बघून माझ्या डोळ्यात थोडंसं ना पाणी आलं. मला सहनच नाही झालं. मला सर महेश सर आले, मी त्यांना मिठी मारून रडलो. म्हटलं सर हे काय. आता मी तुम्हाला थोडंसं फसवणार आहे शब्दांच्या जाळ्यामध्ये. आता चित्रपट की नाटक, दे धक्का की गाढवाचं लग्न, विनोदी पात्र की सिरियस पात्र, अंकुश चौधरी की रितेश देशमुख? अरे बापरे. अरे पुन्हा 51-49.